Hi children, how are you? Okay, so today I will teach 5th standard lesson number first session 2. Okay, so session 2 इसमें फर्स्ट सेशन में मैंने क्या पढ़ाया था आपको याद है? बताइए क्या है? फर्स्ट सेशन में है आपका एक पोयम प्रार्थना है ना? प्रार्थना कौन सा? हम बालक नादान शिष्य नवा कर करे प्रणाम, उस प्रभु के गुणगान करे जिससे यहाँ संसार रचाया, धरती पानी हवा बनाया, जीने का ढंग हमें सिखाया। माता पिता को करे प्रणाम, जीवन में रहे सदा अमन, बन जाए हम प्रिय सुमन। तो ये तो कंप्लीट हो चुका है ना? और ऑलमोस्ट शब्दार्थ भी कंप्लीट हुआ है चिल्ड्रन, है ना? तो तो चिल्ड्रन शब्दार्थ भी कंप्लीट हो चुका है। तो अभी आगे देखेंगे क्या है। ओके, अभ्यास है। अभ्यास में मौखिक एक क्या है? प्रश्नोत्तर है, मौखिक प्रश्नोत्तर। लेकिन पहले हम अभ्यास देखेंगे। अभ्यास मीन्स क्वेश्चन आंसर। क्या है? इस प्रार्थना है ना, इस पद्य के ऊपर कुछ क्वेश्चंस आते हैं। तो ओरल का मतलब है केवल मौखिक क्वेश्चंस, इसको नहीं लिखना है। अंडरस्टूड ना? नहीं लिखना है इसको। नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर दीजिए। बालक कैसे है चिल्ड्रन? बालक कैसे है? पोयम में कैसे दिए गए बालक? बालक नादान है। कैसे है? बालक नादान है। बालक क्या कर रहे हैं? बालक शीश झुकाकर नमन कर रहा है। बालक क्या बनना चाहता है? बालक प्रिय सुमन बनना चाहता है। प्रिय सुमन, फ्लावर, सुमन का मतलब है फ्लावर, तो वो प्रिय सुमन बनना चाहता है। ओके चिल्ड्रन, बालक नादान है। फर्स्ट आंसर बालक नादान है। सेकंड आंसर बालक क्या कर रहा है? शीश झुकाकर नमन कर रहा है, प्रणाम कर रहा है। और बालक क्या बनना चाहता है? प्रिय सुमन बनना चाहता है। ओके, सो इतना सा केवल मौखिक है चिल्ड्रन, डोंट राइट दिस वन। ओके, नेक्स्ट है लिखित अभ्यास। इस यहाँ से स्टार्ट होके सभी आपको लिखना है। तो क्या है? लिखित अभ्यास में सही उत्तर पर निशाना लगाइए। मतलब है, निशाना का मतलब है रॉन्ग या राइट, कौन सा करेक्ट आंसर है इसका हमको लिखना है। ओके, तो अभी है, आप टिक कीजिए, मैं बताते जाती हूँ तो आप टिक कीजिए। ओके, बालक क्या नवाते हैं? हाथ नवाते हैं। नवाना का मतलब है ಶಿಶ್ ಬಗ್ಗುವುದು ಅಂತ. ಶಿಶ್ ಜುಗಾಕರ್ ಅಂತಂದ್ರೆ ತಲೆಯನ್ನು ಬಗ್ಗಿಸಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ಪ್ರಣಾಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಲ್ಲ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಬಗ್ಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಬಾಲಕ್ ಕ್ಯಾ ನವಾತೆ ಹೇ? हाथ, शिश, आंख। क्या है? शिश नवाकर, है ना? तो पहला आंसर है शिश। ओके, तो शिश है चिल्ड्रन, शिश नवाकर। तो सेकंड आंसर है बच्चे प्रभु का क्या गाते हैं? रूप, सुंदरता, गुणगान। तो गुणगान गाते हैं, गुणगान, है ना? गुणगान गाते हैं। थर्ड वन, इस संसार को धरती, हवा, पानी किसने दिया? किसने दिया? किसने दिया? हमने दिए, आपने दिए हैं। तो किसने दिया? धरती, पानी और हवा तीनों किसने दिए? लोगों ने दिए हैं, गुरु ने दिए हैं, या प्रभु ने दिए हैं? प्रभु ने। थर्ड आंसर है प्रभु। ओके, और फोर्थ आंसर है अभी
किसको नमन करने से सदा अमन रहता है। अमन का मतलब है खुशी। ओके, किसको नमन करने से सदा अमन रहता है। पड़ोसी को नाइबर, पड़ोसी को, संसार को या माता पिता को। किसको हम नमन करने से हम अमन रहते हैं। माता पिता को। ओके, आप टिक कीजिए चिल्ड्रन, माता पिता को। ओके, सो 4 है यहाँ पे। बालक शीश नवाते हैं, बच्चे प्रभु का गुणगान गाते हैं, प्रभु का गुणगान गाते हैं। इस संसार को धरती हवा पानी तो प्रभु ने दिए हैं, प्रभु ने। ओके, प्रभु ने दिए हैं। और किसको नमन करने से सदा अमन रहते हैं हम। माता पिता को नमन करने से अमन रहते हैं। ओके, सो इट दिस मेन फर्स्ट। ओके, इट्स completed. Any doubt children? No na? So easy is there. So क्वेश्चन नंबर 2, मेन 2 है अभी। मेन 2 में है, देखिए यहाँ पे मेन 2 में सही और गलत क्या है। इसमें सही वाक्यों पर सही का और गलत पर गलत का चिन्ह लगाइए, टिक करना है, सिर्फ ए बी टिक करना है। तो यहाँ पे 3 ऑप्शंस था, लेकिन यहाँ पे ऑप्शन नहीं है। आपको क्या करना है, ओनली ये राइट है या रॉन्ग है, ये आपको समझ के लिखना है। ओके, फर्स्ट वन का हम नादान बालक है। हम नादान बालक है, सही है या गलत। हम नादान है, तो फर्स्ट वन है। तो आप टिक कीजिए चिल्ड्रन, टिक कीजिए आप। हम नादान है। माता पिता ने यह संसार बनाया। और ये माता पिता ने संसार बनाया है नहीं, प्रभु ने बनाया है। तो सेकंड वन है रॉन्ग। थर्ड वन है हमें अपना गुण गाना चाहिए। अपने ನಮ್ಮನ್ನ ನಾವೇ ಹೊಗಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾ, ನಮಗೆ ನಾವೇ ಹಾಡವನ್ನು ನಾನು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಹಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಹೀಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನೇ ನಾವು ಹೊಗಳ್ತಾ ಇರಬೇಕಾ. ಬೇರೆಯವರು ನಮ್ಮನ್ನೇ ಹೊಗಳ್ಬೇಕು, ನಾವು ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಹೊಗಳ್ಬೇಕು. ಈ ಸೃಷ್ಟಿನ ನೋಡಿ ನಾವು ಹೊಗಳ್ಬೇಕು, ಹೌದಾ. ಸೊ ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಮೇ ಅಪನಾ ಗುಣಗಾನ್ ಚಾಹಿಯೇ, हमें अपना गुणगान चाहिए। यस और नो। 3 नो। गुणगान तो प्रभु का होना चाहिए, है ना। फोर्थ वन, प्रभु ने हमें जीने का ढंग सिखाया। यस, राइट, ये है राइट आंसर। प्रभु ने हमें जीने का ढंग सिखाया। सो ये है करेक्ट है। ओके, तो अभी मेन 3 चिल्ड्रन, मेन 3 में है क्वेश्चन आंसर से। ओके, गिव मी आंसर चिल्ड्रन। मैं अभी क्वेश्चन पूछूंगी, आप आंसर दीजिए मुझे। बालक नादान क्यों है, बताइए। बालक नादान क्यों है, बताइए। ನಾದಾನ್ ಅಂದ್ರೇನು, ಮುಗ್ಧ. ಯಾಕೆ ಮುಗ್ಧ ಇದ್ದೀರಾ ನೀವು, ಯಾಕೆಂದರೆ ಇನ್ನೂ ನೀವು ಚಿಕ್ಕವರಿದ್ದೀರಾ, ಹೌದಾ. ಇನ್ನೂ ನೀವು ತುಂಬ ಚಿಕ್ಕವರಿರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾದಾನ್ ಅಂದರೆ ಮುಗ್ಧ, ಏನು ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಬಾರ್ದು, ಕೆಟ್ಟದ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬಾರ್ದು, ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ನೋಡಬಾರ್ದು, ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ಕೇಳಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ಏನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೆಟ್ಟದ್ದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಇನ್ನೂ ಮುಗ್ಧರಾಗಿದ್ದೀರಿ ಅಂತ. बालक नादान क्यों है, यहाँ पे आंसर है हम बालक नादान ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ರಿ, बालक अभी छोटे हैं। बालक अभी नन्हे हैं, छोटे हैं, छोटे हैं। क्वेश्चन नंबर 2, बच्चे किसका गुणगान करते हैं। बच्चे किसका गुणगान करते हैं, किसका गुणगान करते हैं चिल्ड्रन। बच्चे माता पिता के गुणगान करते हैं और टीचरों के गुणगान करते हैं, या नाइबर पड़ोसियों को गुणगान करते हैं। किसका गुणगान करते हैं, प्रभु का। बच्चे प्रभु का गुणगान करते हैं। ओके, क्वेश्चन नंबर 3, इस संसार को किसने बनाया। इस संसार को किसने बनाया, इस संसार को प्रभु ने बनाया। सेम आंसर चिल्ड्रन,
प्रभु ने, ओके, इस संसार को प्रभु ने बनाया। बालक नादान क्यों है? बालक अभी भी छोटे हैं। बच्चे किसका गुणगान कर रहे हैं? बच्चे प्रभु का गुणगान कर रहे हैं। इस संसार को किसने बनाया? प्रभु ने बनाया। प्रभु का मतलब है भगवान ने बनाया। क्वेश्चन नंबर 4 क्या है आंसर? तो क्वेश्चन क्या है पहले देखेंगे। प्रिय सुमन का क्या अर्थ है? सबका प्रिय बनना। सुमन का मतलब है फ्लावर, है ना, लेकिन यहाँ पे प्रिय सुमन का मतलब है सबका प्रिय बनना। सबका प्रिय बनना। देखो चिल्ड्रन, यहाँ पे प्रिय बनना का मतलब है ಹೂವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ ಹೂವು? ಹೌದಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಸೇಮ್ ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಿದೆ, ಯಾಕೆ ಹೂವುಗಳು ಇಷ್ಟ ಆಗ್ತವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವು ಸುಂದರ ಕಲರ್ಗಳಿರ್ತವೆ. ಅವಕ್ಕೆ ಯಾರೇ ಕಿತ್ತುಕೊಂಡ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಾವೆ. ಅವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಖುಷಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾವೆ. ನೀನು ಕಿತ್ಕೋಬೇಡ, ನೀನು ಕೆಟ್ಟದಾಗಿದೆಯಾ, ನೀನು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿದೆಯಾ, ನೀನು ತಗೋ, ನೀನು ಕೆಟ್ಟವನಿದೆಯಾ, ನೀನು ತಗೋ, ಈ ರೀತಿ ಏನಾದರೂ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲವಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗುವಂಥ ಹೂವುಗಳು. ಅದಕ್ಕೆ ನಾನೂ ಆ ಥರ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗೋ ಥರ ನಾನಿರಬೇಕು. ಸಬ್ಕ ಪ್ರಿಯ ಬಣ್ಣ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಾಗಿರಬೇಕು ನಾನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಓಕೆ, सो प्रिय सुमन का अर्थ है सबका प्रिय बनना, ऐसे रहना है. ओके, सो अभी पेज नंबर 4 चिल्ड्रन ओपन योर टेक्स्ट बुक, पेज नंबर 4. पेज नंबर 4 पे क्या है? यहाँ पे इन शब्दों से वाक्य बनाइए. वाक्य बनाइए, देखिए इसका मतलब है क्या है चिल्ड्रन? ओन सेंटेंस. आपको भी इंग्लिश में आता है ओन सेंटेंस और कन्नड़ में भी ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ बरतला. सो अदे रीति इन शब्दों से वाक्य बनाए. कौन सा शब्द है? पहला शब्द है प्रणाम. क्या है? प्रणाम. ओके, सो प्रणाम, हमें ಗುರುಜನों को प्रणाम करना चाहिए. ನಾನು ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಂದ್ರೆ ನೀವು ಇದನ್ನೊಂದೇ ಬರೆಯೋದಲ್ಲ, ನಿಮಗೆ ನೀವು ಓನ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬರೆಯೋದಂತಂದು ಕಲಿಬೇಕು. ಓಕೆ, ಬರೆಯೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಓನ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ನೀವು ಮಾಡಿರಿ. ಓನ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಬರೆಯುವಂಥ ಒಂದು ಹವ್ಯಾಸ ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ರಿ. ಹವ್ಯಾಸ ಅನ್ನೋಕ್ಕಿಂತ ಅದು ನಿಮಗೆ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು? ಓದೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಆದರೆ ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ಒಂದು ಟಾಪಿಕ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಓನ್ ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗತ್ತಲ್ಲ, ಹೌದಾ? ನಾನು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದರೆ, ಅಥವಾ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಆದರೆ, ಏನೋ ಒಂದು ನಿಮಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಕೊಟ್ಟಾಗ ನೀವು ಅದನ್ನು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕಲ್ಲ. ಅದು ನಿಮ್ಮ ಓನ್ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಸ್ವಂತದ್ದು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ, ಎಲ್ಲಿದು ನೋಡಿ ಬರೆಯೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಈ ಥರ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಬರೆಯುವಂಥ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. ओके, सो प्रणाम, हमें गुरुजनों को प्रणाम करना चाहिए. अथवा ಏನು ಬರೀರಿ, हमें माता पिता को रोज प्रणाम करना चाहिए. हमें बड़ों को प्रणाम करना चाहिए, या हर दिन भगवान को प्रणाम करना चाहिए. देखिए कितने आते हैं, ಎಷ್ಟೊಂದು ಶಬ್ದ ವಾಕ್ಯಗಳು ಬರ್ತವೆ ನೋಡಿ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ಗಳನ್ನು ಮಾಡೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ओके, प्रणाम इन बर्दे, हमें गुरुजनों को प्रणाम करना चाहिए. तो सेकंड वन है गुणगान. क्या है चिल्ड्रन यहाँ पे? गुणगान. भगवान, देखिए गुणगान ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಗಳೋದು, ಹೌದಾ? गुणगान, गुणगान इसका क्या है? भगवान श्री कृष्ण की गुणगान करना चाहिए, या भगवान की गुणगान करना चाहिए, या एक कवि का गुणगान करना चाहिए. कवि नेचर, सृष्टि का गुणगान करता है. देखिए कितने आते हैं सेंटेंस. कवि इस सृष्टि का गुणगान करते हैं. अंडरस्टैंड? गुणगान ಹೊಗಳುವುದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಥರ್ಡ್ ಒನ್ ಏನಿದೆ? ಥರ್ಡ್ ಒನ್ ನೋಡೋಣ. ನಮನ. ನಮನ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುವುದು. ಓಕೆ, ಪ್ರಣಾಮ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋದು. ನಮನ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅದನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋದನ್ನೇ ನಮನ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. देखिए यहाँ पे नमन, हाँ ओके, नमन
माता पिता को रोज नमन करना चाहिए। नमन करना मतलब है नमस्कार ಮಾಡೋದು। माता पिता को रोज हमें नमन करना चाहिए। अमन फर्स्ट सेकंड फोर्थ वन है अमन। फोर्थ वन अमन। तो अमन है हमें हर काम अमन से करना चाहिए। अमन, अमन का मीनिंग क्या है, यहाँ पे क्या दिए गए हैं? अमन 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 तो नहीं दिए गए हैं, है ना। तो अमन का मतलब है हमें हर काम ಅಮನ್ से ಅಮನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಬರೀಬೇಕು, ನಾವು ಅಷ್ಟೊಂದು ಕೇರ್ಫುಲ್ ಆಗಿ ಬರೀಬೇಕು ಅಮನ್। ओके, हमें हर काम अमन से करना चाहिए। ओके, सो लास्ट वन सुमन। ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಸುಮನ್। ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ಇದು ಸುಮನ್ ಅಂತ ಇದೆ। ಸುಮನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಫ್ಲವರ್, ಹೌದಾ। मुझे सभी का प्रिय बनने का अच्छा लगता है। ಸುಮನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಫ್ಲವರ್, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಬರಿತೀವಿ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ। सुमन ಅಂತಂದ್ರೆ फूल, फ्लावर। हाँ, प्रिय सुमन का मतलब है मुझे सभी सुमन बहुत अच्छा लगता है। सभी सुमन बहुत अच्छा लगता है। ಯಾರಿಗೆ ಫ್ಲವರ್ಸ್ಗಳು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ಹೌದಾ। मुझे सभी सुमन अच्छा लगता है। और मुझे लोटस, उसको क्या कहते हैं, लोटस आता है और मलगी बरते, रोज़ बरते हैं। हाँ, मुझे गुलाब का फूल बहुत पसंद है। गुलाब का सुमन बहुत पसंद है, ऐसे हमें लिखना है। तो आपको भी कुछ सिर्फ ये यही नहीं है, क्या करना है आपको, सभी अलग अलग के सेंटेंस बना के लिखना है चिल्ड्रन। ओके ओके चिल्ड्रन, यहाँ पे प्रणाम, गुणगान, नमन, अमन, सुमन। ओके, इस सेंटेंस को मैंने भी आपको पीडीएफ भेजती हूँ, फिर भी आप एक एक एक्स्ट्रा वाक्य, स्वंत वाक्य बना के एक एक सेंटेंस लिखना है आपको। अंडरस्टूड चिल्ड्रन? ओके, तो यहाँ पे एक है मूल्य परक प्रश्न। नेक्स्ट देखिए, यहाँ पे है मूल्य परक प्रश्न, एक ग्रीन वाला। ओके, हम हर काम प्रार्थना से शुरू करते हैं, क्यों? कक्षा में चर्चा कीजिए। कक्षा में करना है, लेकिन यहीं पे हमारे कक्षा है ना। तो हर काम ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ, ನಾವು ಈ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವಾ। ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಕೆಟ್ಟದ ಕೆಲಸ ಯಾವುದಾದ್ರೂ ಮಾಡ್ತೀವ, ಇಲ್ವಲ್ಲ। ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎದ್ದ ತಕ್ಷಣನೂ ನಾವು ದೇವರ ಹತ್ರ ಬೇಡ್ಕೋತೀವಿ, ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಾ। ಆಮೇಲೆ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಫಂಕ್ಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತೇವೆ। ಎಲ್ಲೇ ಒಂದು ಆಫೀಸ್ಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ದೀಪ ಬೆಳಗಿಸೋದು, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಾಂಗ್ವನ್ನು ಹಾಡೋದು, ಹೌದಾ, ನೋಡಿದಿರಲ್ಲ ನೀವು। ಓಕೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ। ಹಾಗಾದರೆ ಯಾಕೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ। ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸಗಳು ಶಾಂತದಿಂದ, ಸಮಾಧಾನದಿಂದ, ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಅದು ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಾವನೆ ಬರಬೇಕು। ಅದು ಸಿಟ್ಟು, ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದು ಸಿಟ್ಟಿನಿಂದಾನೇ ನಾವು ಎಲ್ಲನೂ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದಿನ ಪೂರ್ತಿ ಕೆಟ್ಟದಾಗುತ್ತೆ। ಸೊ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಖುಷಿಯಿಂದ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಶಾಂತತೆಯಿಂದ, ಸಮಾಧಾನದಿಂದ ನಾವು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದರೆ ನಾವು ದಿನ ಪೂರ್ತಿ ಖುಷಿಯಾಗಿರಬಹುದು। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಶಕ್ತಿ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ। ನಾನು ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಇವತ್ತು ನನಗೆ ಕೆಲಸ ಆಗೇ ಆಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ। ಸೊ ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಹೇಳಿ ನೋಡೋಣ, ನಾವು ಅದನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು। ದಿನಾಲು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಲೇಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ದಿನಾಲು ದೇವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ। ಓಕೆ, ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ದಿನಾಲು ದೇವರ ಹತ್ರ ನೀವು ಏನೋ ಒಂದು ಹಾಡು ಹಾಡೋದಂತ ಬೇಡ, ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಒಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡೋದನ್ನು ಅದನ್ನು ರೂಢಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಓಕೆ, ಸೊ ಏನಪ್ಪ, ಹರ್ ಕಾಮ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸೆ ಶುರು ಕರ್ತೆ ಹೇ ಕ್ಯೂ ಕಕ್ಷಾ ಮೇ ಚರ್ಚಾ ಕೀಜಿಯೆ, ಹೌದಾ। ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸವಿದೆ, ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ। ನಾವು ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಏನು
ಹಾರೈಸ್ತಾರೆ, ಹಿರಿಯರು ಹಾರೈಸ್ತಾರೆ. ಆದರೆ ದೇವರಿಗೆ ಯಾಕೆ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಅದು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಓಕೆ. ಸೊ ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಇಷ್ಟು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸಿಲೆಬಸ್ ಮುಂದಿನ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಶಬ್ದ ಜ್ಞಾನ ಅಂತ ಏನಿದೆ, ಆ ಶಬ್ದ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಾನು ನಿಮಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಹಾಗಾದರೆ ಈಗ ನಿಮಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಓಕೆ, ಟುಡೇಸ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಬೇಕಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಬೇಕಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಓದಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದನ್ನು ರಿಪೀಟ್ ಮಾಡೋದೇ ಹೋಮ್ವರ್ಕ್. ಓಕೆ, ಸೊ ಟುಡೇಸ್ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಏನು ಕೊಡಬೇಕು ನಿಮಗೆ? ಇವಾಗ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 4, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3, ಲರ್ನ್ ಆ್ಯಂಡ್ ರೈಟ್. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3, ಮೇನ್ 1, ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3 and 4. ಓಕೆ, ವೇಟ್ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬರೀತೀನಿ ನೋಡ್ರಿ. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3 or 4, ಮೇನ್ 1, 2, 3, 4. ಓಕೆ, one time in your homework book. ಯಾವುದು ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ ನೋಡೋಣ. 1, 2, 3, 4 ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 3ಯಲ್ಲಿ ಇದು 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 ಎಲ್ಲನೂ ಬರಿಬೇಕು. ಓಕೆ, ಆಮೇಲೆ 4. ಇದರಲ್ಲಿ ಇದು ಒಂದೇ, ಈ ಪೇಜಲ್ಲಿರೋದು ಇದೊಂದೇ, ಇದನ್ನು ಬರಿಬೇಕು. ನಾನು PDF ಕಳಿಸ್ತೀನಿ, ನೀವು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೀಟಾಗಿ ಬರಿಬೇಕು. ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಹೇಳ್ರಿ? ನೀಟಾಗಿರಬೇಕು. ಓಕೆ, ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವುಗಳೆಲ್ಲ ಬರೀತಿರ್ತೀರ ನೀವು, ಒಂದೊಂದು ಲೈನ್ ಬಿಟ್ಟು ಬರಿಬೇಕು. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತಾ, ಒಂದು ಲೈನ್ ಬಿಡಬೇಕು. ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತಾ, ಒಂದು ಲೈನ್ ಬಿಡಬೇಕು. ಸೊ ಈ ರೀತಿ ಬರೆಯೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಷರಗಳು ದುಂಡಾಗಿ ಕಾಣ್ತವೆ. ಯಾಕಂದರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತ್ರಾಗಳು ಎ ಅವು ಎಲ್ಲ ಮೇಲೆ ಬರ್ತಿರ್ತಾವಲ್ಲ, ಸೊ ಅವೆಲ್ಲ ಕೂಡಿ ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತವೆ. ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಫುಲ್ಲ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆದ್ದರಿಂದ ನೀವು ಅವುಗಳನ್ನು ನೀಟಾಗಿ ಒಂದೊಂದು ಲೈನ್ ಬಿಟ್ಟು ಬರೀಬೇಕು. ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್? ಸೊ ಏನಾದರೂ ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕೇಳ್ಬೋದು, ನಾನು ಅದನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಬರೀರಿ. TV ನೋಡ್ತಾ ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ. ಆದಷ್ಟು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವಾದ ಕಡೆ ಗಮನವನ್ನು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಮುಗಿಸ್ತಿದ್ದೀನಿ ಚಿಲ್ಡ್ರನ್. ಬಾಯ್, ಟೇಕ್ ಕೇರ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್.